स्थानिक श्री आर्ट कलावर्ग व कला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच भारतीय अलंकारिक शैलीतील भित्तिचित्र प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत सुप्रसिद्ध चित्रकार मृण्मयी बोबडे यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतीने उपस्थित कला रसिकांची मने जिंकली। नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार बाळ नगरकर यांच्या कन्या असलेल्या मृण्मयी बोबडे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय अलंकार शैलीत काम करीत आहेत। या कार्यशाळेत त्यांनी प्रभू रामचंद्र दर्शन या विषयावर आधारित रामाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे चित्रण भारतीय शैलीत रेखाटले। विशेष म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या काळात त्यांनी रामरक्षा पठण करत आणि रामाच्या जीवनावर कलाकृती साकारत आपले 9 दिवसांचे विशेष अनुष्ठान पूर्ण केले। क्लासेस बघितले आहेत, म्हणजे आपले कोचिंग क्लासेस असतात, वेगवेगळ्या विषयाचे असतात, पण ड्रॉइंगचा जो क्लास आहे तो मी प्रथमच असा इतका परिपूर्ण क्लास बघितला आणि विद्यार्थी पण इतक्या छान तऱ्हेने इथे त्यांना मार्गदर्शन मिळते। आणि मेन सरांचा हेतू कमर्शियल हेतू नसून सर्वसामान्य लोकांपर्यंत कला पोहोचली पाहिजे हा त्यांचा हेतू खरंच खूप सुंदर आहे। तोही खूप आवडला आणि प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व्हावं, लँडस्केप, पोर्ट्रेट, कंपोजिशन, त्यात त्यांनी भित्तिचित्र या विषयाला सुद्धा खूप छान महत्त्व दिलं। भविष्यात मुलांना त्याचा कसा उपयोग होईल हे त्यांनी सांगितलं आणि त्याच्यासाठी मला इथे बोलवलं। मी मुलांना थोडंफार माझ्या परीने मार्गदर्शन केलं आणि नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असं मी अपेक्षा करते। ही कलाकृती त्यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर प्रभू श्री रामाच्या चरणी अर्पण केली। या कार्यशाळेत त्यांनी 12 महिने या संकल्पनेवर आधारित भारतीय संस्कृती आणि आदिवासी वारली लोककलेचा मेळ घालत अवघ्या 2 तासात भिंतींवर एक सुंदर चित्र साकारले। प्रत्यक्षातील त्रिमिती दुर्लक्षून केवळ द्विमितीत केलेले आणि विषयाला अलंकारिक किंवा काव्यमय भाषेत मांडणे म्हणजे भारतीय अलंकारिक शैली अशा सोप्या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना या कलेचे मर्म समजावून सांगितले। श्री आर्ट कला वर्गातील विद्यार्थ्यांचे कार्य पाहून बोबडे यांनी संचालक सारंग नागठाणे यांच्या कार्याचे कौतुक केले। एकाच छताखाली चित्रकलेचे इतके वैविध्यपूर्ण शिक्षण दिले जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले। अमरावतीमधील कला रसिकांनी आणि पालकांनी या कला वर्गाला नक्की भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। आर्ट कला वर्ग कला निर्मिती या क्लासेसला आज मी विजिट दिलेली आहे आणि आज इथे प्रात्यक्षिक पण सुरू आहे। मृण्मयी गजानन बोबडे यांचं आज वारली आर्ट या विषयावर प्रात्यक्षिक सुरू आहे आणि स्त्री आर्ट कला वर्ग हे प्रात्यक्षिकच नाही तर वेगवेगळ्या विषयांमध्ये मार्गदर्शन पण सुंदररित्या प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन इथे होतं। ज्या विद्यार्थ्यांना BFA, MFA, PhD अशा पद्धतीचं जे शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन श्री आर्ट कला वर्गामध्ये दिलं जातं। तसेच महाराष्ट्र शासनाने किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांनी या वर्गाला भेट देऊन इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या आर्टिस्टचे डेमॉन्स्ट्रेशन होतात, प्रात्यक्षिक होतात। या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता एका वेगळ्या पद्धतीने विद्यार्थी कसा घडेल या दृष्टिकोनातून ते पाहिलं जातं आणि त्याचं मार्गदर्शन एक सुंदररित्या इथे मिळतं। तसेच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा इथे भेट द्यावी आणि या कला वर्गाला मिळणाऱ्या आपल्या याला भेट द्यावी आणि योग्य मार्गदर्शन कसं मिळेल याचा अनुभव ती स्वतः घ्यावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।